हॅलो मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. आज आपण बातमी लेखनमध्ये एक प्रश्न बघूया. मागच्या लेक्चर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट सांगितलं होतं, ते शॉर्टेस्ट रिव्हिजन होती. आज तुम्हाला एक क्वेश्चन करून देईन मी याच्यावर, तर फटाफट त्याचा प्रश्न लिहितो. एक्झाममध्ये असे प्रश्न येत असतात. बघा प्रश्न काय असणार. पुढे दिलेल्या घटनेवरून बातमी तयार करा. तर घटना राहीन बोईसरमध्ये. एक एक्झाम्पल देता मी तुम्हाला. बोईसर येथे वायू प्रदूषणामुळे पन्नास चिमण्या मृत्युमुखी. ठीक आहे, झाला आपला प्रश्न. आता तुम्हाला हा प्रश्न समजून घ्यायला लागेल. पहिले काय झालंय बघा. बोईसर येथे वायू प्रदूषण म्हणजे पोल्युशनमुळे 50 चिमण्या मृत्युमुखी पडल्या, म्हणजे मेल्या. ठीक आहे, तर आपल्याला सर्वात पहिले याचं उत्तर लिहायला लागेल. असं उत्तर, आणि यासमोर आपलं हेडिंग लिहायला लागेल. सर्वात पहिले काय म्हणू शकतो आपण, हेडिंग इथंच प्रश्नामध्येच तयार करायचं आहे. वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुखी. ठीक आहे, आपल्याला इथून हेडिंग भेटलं. वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुखी. ठीक आहे, आणि शेवटी एक्सक्लेमेशन साइन थोडा आकर्षक बनायसाठी एक सिंगल अंडरलाईन असते याच्यात. कुठेच थांबायचं नाही. बरेचसे पोरं काय करणार, अंडरलाईन अशी देईन अट्रॅक्टिव्ह दिसायसाठी. हे चुकीचं आहे. किंवा असं आहे, तर एक शब्द झाला इथं थांबा, दुसरं अशी अंडरलाईन नाही द्यायची. अंडरलाईन अशी स्ट्रेट लाईन असली पाहिजे आणि कुठेच ब्रेक नाही पाहिजे, जोपर्यंत ते आपलं वाक्य संपत नाही. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला, हे जे आपलं टायटल आहे हे बातमीच्या जस्ट सेंटरमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, ही झाली आपली मार्जिन अशी. एवढ्याच्यात आपली बातमी राहील, त्याच्या जस्ट सेंटरमध्ये आहे. आणि बातमीला सुरू करण्याच्या पूर्वी त्याच्या खाली अजून एक उपशीर्षक द्यायचा असतो, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात हमारे सूत्रों के आधार से. किंवा तुम्ही न्यूज़ बघितली असेल, त्याच्यात म्हणते सूत्रों के आधार से हमें ये पता चला है. तर तसंच बातमी लेखन मराठीमध्ये करण्यापूर्वी आपल्याला घ्या लागते आमच्या बातमीदाराकडून. ठीक आहे, एवढं लिहिलं. याच्या खाली अंडरलाईन लिहून द्यायची अशी. ओके, आता आपण बातमीला सुरुवात करायची आहे. तर त्यापूर्वी सर्वात पहिले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल मी फॉर्मॅट. तर पहिले डिस्ट्रिक्ट असते. आता बघा, हे जे बोईसर आहे हे कुठे येते, पालघरमध्ये येते. ठीक आहे, हे झालं पालघर. पॅरेग्राफची लाईन सोडून द्यायची थोडीशी इथे. पालघर. तारीख लिहायची, कॉमा टाकून दिनांक आपण लिहू 25 ऑगस्ट. ठीक आहे, आता बातमीला सुरुवात करायची असेल, आपल्याला एक इंट्रो पॅरेग्राफ लिहावं लागेल. इंट्रोडक्शन द्यावं लागेल की खरोखर झालं काय. पहिल्या पॅरेग्राफ वाचल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की खरोखर बातमी कशाच्या आधारावर आहे. ठीक आहे, त्याच्यात कोणताही प्रकारचा सस्पेन्स नको. तर त्याच्यात पहिले आपण इंट्रोडक्शन म्हणून सुरू करू. एकाच दिवशी
एकाच दिवशी एकाच ठिकाणी पन्नास चिमण्या मृत्युमुखी पडल्याने बोईसर येथे सर्वत्र हळहळ झाली आहे किंवा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठीक आहे. समोर इंट्रोडक्शन आपल्याला हेडलाईनवरूनच इंट्रोडक्शन देऊन दिलं आपण. समोर अजून कंटिन्यू करू आपण. हा परिसर तसा झाडझुडपांनी झाडझुडपांचा म्हणजे इथे शक्यतो झाडझुडपं आहे, म्हणजे चिमण्यांसाठी हे चांगलं घर आहे. पण येथे त्यामुळे पक्षी सुखाने विहार करतात. ठीक आहे. व घरटी पण बांधतात. हा आपला इंट्रोडक्शन. आता एवढा पॅरेग्राफ आपला इंट्रोडक्शनचा संपला. आता खाली आपण विस्तारमध्ये लिहूया. अलीकडे बोईसर भागातील औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक क्षेत्र अलीकडे बोईसर भागातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ होत आहे. ठीक आहे. उद्योगांमुळे आर्थिक सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात असतो. उद्योगांमुळे आर्थिक व सामाजिक विकास मोठ्या प्रमाणावर होतो. पण पर्यावरण प्रदूषणात झपाट्याने
पण पर्यावरणात झपाट्याने वाढ होतो. ठीक आहे, वाढ होत आहे. तर त्याचाच परिणाम चिमण्यांचे अस्तित्व संपण्यावर आला आहे. अस्तित्व संपण्यावर आला आहे. ठीक आहे, हा झाला आपला सेकंड पॅरेग्राफ. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थर्ड पॅरेग्राफ पण ॲड करू शकता, पण बातमी आपली खरं इथेच संपलेली आहे. तर बघा एकदा चांगल्याने अजून. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर व्हिडिओमध्ये. तर आजसाठी एवढंच. बाय बाय.